प्रत्येक प्रवास फक्त एका ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी नसतो. काही प्रवास हे त्या वाटेवर भेटणाऱ्या क्षणांसाठी लक्षात राहतात. पुरीच्या किनाऱ्यालगत जाणारा हा सुंदर रस्ता, एका बाजूला अथांग बंगालचा उपसागर आणि दुसऱ्या बाजूला निसर्गाची शांत साथ. समुद्राकडून येणारा थंड वारा आणि लाटांचा मंद आवाज या प्रवासाला आणखी खास बनवत होता. प्रवासात काही दृश्य अशी असतात ज्यांना शब्दांची गरजच नसते, ती फक्त अनुभवायची असतात. पुरीच्या किनारी मार्गावरून जाताना प्रत्येक वळण नवा नजारा दाखवत होतं. निलाशार समुद्र, स्वच्छ रस्ता आणि मनात साठत जाणाऱ्या आठवणी. या सुंदर प्रवासानंतर आम्ही पोहोचलो ओंकारेश्वर मंदिरात. मंदिर परिसरात पाऊल टाकताच एक वेगळीच शांतता जाणवते. गर्दी असली तरी वातावरणात एक प्रसन्न स्थिरता अनुभवायला मिळते. भारतीय संस्कृतीत मंदिरही केवळ वास्तू नसतात, ती श्रद्धा, परंपरा आणि आत्मिक शांततेची केंद्रम असतात. ओंकारेश्वर मंदिरातील प्रत्येक क्षण मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करतो. घंटांचा नाद, भक्तांची श्रद्धा आणि परिसरातील पवित्रता या सगळ्यांचा अनुभव शब्दांमध्ये सांगणं कठीण आहे. मंदिर परिसरात फिरताना एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण दृश्य पाहायला मिळाले. येथे भगवान शिवाच्या विविध स्वरूपांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक शिवपिंडी एका ठिकाणी स्थापित करण्यात आल्या आहेत. प्रत्येक शिवपिंडीला वेगळे नाव देण्यात आलेले आहे. हिंदू धर्मग्रंथांमध्ये भगवान शिवाची अनेक रूपे वर्णन केली आहेत. महादेव, नीलकंठ, त्र्यंबकेश्वर, विश्वनाथ, सोमनाथ, ओंकारेश्वर अशा विविध नावांनी शिवाची उपासना केली जाते. ही नावे केवळ ओळख नसून भगवान शिवाच्या वेगवेगळ्या गुणांचे आणि स्वरूपांचे प्रतीक मानली जातात. कुठे ते सृष्टीचे रक्षक म्हणून पूजले जातात, तर कुठे संहारक आणि परिवर्तनाचे अधिपती म्हणून. श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्म यांचा हा सुंदर संगम पाहताना मन नकळतच हर हर महादेव या जयघोषात सामील होते.